नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। महाराष्ट्र में पुणे स्वारगेट रेप कांड मामले में शिवसेना उद्धव गुट के सांसद संजय राउत ने सरकार पर निशाना साधते हुए सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठाया है। संजय राउत ने रेप कांड पर अपने बयान में कहा कि पिछले 2.5 से 3 वर्षों में महाराष्ट्र में महिलाओं पर अत्याचार के मामले बहुत बढ़ गए हैं। महिलाओं के अपहरण, हत्या और बलात्कार की घटनाएं बढ़ती जा रही हैं। सत्ताधारी पार्टी की महिला नेता अब क्या कर रही हैं? पुणे में जो घृणास्पद घटना घटी है उसके बाद नेताओं ने केवल औपचारिक बयान दिए। अगर किसी और सरकार के कार्यकाल में यह होता तो यही महिलाएं मंत्रालय के बाहर हंगामा करती। एक महिला जिससे आप अपनी लाड़की बहन कहते हैं, उसे सिर्फ 1500 रुपये देकर क्या आपने उसकी इज्जत खरीद ली है? क्या सरकार ने गुंडों को महिलाओं का शोषण करने का लाइसेंस दे दिया है? मुख्यमंत्री को पालक मंत्री से और पुणे कमिश्नर से जवाब मांगना चाहिए, क्योंकि मुझे उनके कार्यकाल में अपराध और गुंडागर्दी बढ़ी है। गुंडों को सिर्फ पुलिस स्टेशन में बिठाने का नाटक बंद कीजिए। महाराष्ट्रामध्ये गेल्या साधारण 2.5 ते 3 वर्षापासून महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमालीचं वाढलंय। आणि नुसतं अत्याचार नाही, डोमेस्टिक व्हायलन्स नाही, ते तर आहेच। अपहरण, खून, महिलांचे बलात्कार। आता या महिला नेत्या सत्ताधारी पक्षातल्या त्या नेहमी रस्त्यावरती येऊन थैथाट करत होत्या, त्या कुठे आहेत? सरकार कोणाचं आहे? काल पुण्यातल्या स्वारगेट भागामध्ये शिवशाही बसमध्ये जो प्रकार घृणास्पद, किळसवाणा आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारा जो घडला, त्यानंतर महिला नेत्यांनी फक्त आपल्या काय म्हणतात त्याला थातूर भाष्य केलेलं आहे। जर दुसरं सरकार असतं, महाविकास आघाडी म्हणा, काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता। एका महिलेवर, जी लाडकी बहीण आहे तुमची, 1500 रुपये दिले महिन्याला, म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? महिन्याला 1500 रुपये दिले म्हणून तुम्ही गुंडा पुंडा ना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का? कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री? त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का? कोण आहेत पुण्याचे पोलीस आयुक्त? या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये पुण्यामध्ये गुंडगिरी वाढली, राजकीय आणि सरकारी कृपेने। या ज्या गुंडांना वगैरे पोलीस स्टेशनला बसवायची नाटकं चाललेली आहेत ना, ही बंद करा। पुण्याच्या हद्दीमध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोरी, हप्तेबाजी पोलिसांची, त्यानंतर अपहरण, राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे जे आश्रयदाते आहेत त्यांना अभय आहे। सत्ताधारी पक्षाचे गुंड जात आहेत त्यांना पूर्ण अभय आयुक्तांचं हो। आणि महिलांवर खुलेआम अत्याचार, छेडछाडी, दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात।